देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। राज्याभिषेक सोहळा समिती कोल्हापूरच्या वतीनं जय शिवराज प्रतिवर्षाप्रमाणे सांगून होती किल्ले रायगडावर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक छत्रपती संभाजीराजे महाराज छत्रपती आणि संयोगिता राजे साहेब आणि शिवराज्याभिषेक सोहळा समिती रायगड यांच्या वतीनं राज्याभिषेक सोहळा संपन्न होत असतो आणि तुळजापूरकर म्हणून एक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट अशी की आम्हा सर्वांना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आई शेतकरी दिनचा साडेचोवीचा आहे आपण तुळजापूर. त्याचबरोबर शिवराज्याभिषेकासाठी ज्या कवड्याच्या माळा वापरल्या जातात ते कुंकू असतं ते कुंकू सुद्धा पवित्र कुंकू आपण आपल्या तुळजाभवानीच्या मंदिरातून जात असतो आणि हा खऱ्या अर्थानं आपल्या तुळजापूरकरांसाठी अतिशय अभिमान आहे. आणि आम्ही असं ठरवलेलं आहे आता सगळ्यांनी की ही जी परंपरा राज्याभिषेकाला आपल्या तुळजापूरकरांची त्या अखंडपणे माणसं येतील जर पण परंपरा मात्र पुढे हस्तांतरित होईल. आम्ही गणेशराव पुजारींना या ठिकाणी विनंतीच केलेली आहे की जोपर्यंत आम्हाला तोपर्यंत ठीक आहे, त्यानंतर गणेशराव पुजारींच्या खांद्यावर मी माळ आपण घालायची आणि या दृष्टीनं आपण सर्वजण येवणराजे असतील, आपले स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष गणेशराव मोदी असतील, गणेशराव पुजारी, सत्यजित या सगळ्यांच्या आणि तमाम शिवभक्तांच्या वतीनं आपण हा सोहळा संभाजी महाराष्ट्रभर पाहणं साजरा होत आणि त्यामध्ये आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मी तुळजापूर तालुक्यातील धाराशिव जिल्ह्यातील तमाम महाराष्ट्रातील शिवभक्तांना विनंती करतो की आपण या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं रायगडावर 5-6 दिवस उपस्थित राहतो आणि ठिकाणी माझे 2 शब्द संपर्क छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 6 जूनला प्रतिवर्षाप्रमाणे काही शिवराज्याभिषेक सोहळ्याचा फार मोठा सोहळा त्या ठिकाणी साजरा होणार आहे. आणि म्हणून या सोहळ्याला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 साली शिवराज्याभिषेक सोहळा झाला 74 साली आणि तो पहिला शिवराज्याभिषेक सोहळा राजे छत्रपती झाले. तो सोहळा प्रत्येकाच्या रवींद्राच्या मनामध्ये घर राहिला आणि हा सोहळ्याचं सातत्य कायम छत्रपती संभाजीराज कायम ठेवण्याचं काम आपल्या शिरावर घेतला. त्याच्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन आदरणीय राजे छत्रपती ते स्वतः प्रत्येक बारकावे शोधून त्या ठिकाणी येणाऱ्या 4 ते 5 लाख लोकांच्या सोयीचं काम नियोजन स्वतः श्रीधराने करत असतात. आणि म्हणून त्या प्रत्येक मावळ्याला आमचं शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य म्हणून आमचं एक आव्हान आहे की प्रत्येकानं 6 जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित राहावं. त्या सोहळ्याला येऊन त्या ठिकाणी त्या सोहळ्याचा एक घटक सोहळा पाण्याचा साक्षीदार व्हावं असं आमचं या सर्वांना या ठिकाणी आव्हान आहे. काय त्या ठिकाणी बाबा आमची सोय होईल का, आम्हाला वर पाणी मिळेल का, आम्हाला जेवणाला मिळेल का, अशा पद्धतीच्या काही शंका अनुशंका प्रत्येक शिवभक्तांमध्ये त्या ठिकाणी निर्माण होत आहेत व होत असतील. तर माझं छत्रपती संभाजीराजे, राजे आणि शहाजीराजे
यांच्या सूचनेनुसार आपण असं म्हणजे असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी आपल्या सगळ्या सोयीचा जाणीवपूर्वक जातीने विचार केला गेलेला आहे. आपल्याला कुठलीही अडचण दुर्गणात रायगडावर येणार नाही याची खबरदारी राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं अगदी लक्षपूर्वक घेतली जाणार आहे. त्यामुळं आपल्याला संकोच कुठली काळजी करण्याचं काम नाही. आपण सर्वांनी हा 6 जूनचा सोहळा हा कायमस्वरूपी या ठिकाणी सुरुवात केला तो कायमस्वरूपी चालू ठेवायचा साक्षीदार त्यांच्या आयुष्मान साक्षीदार होण्यावर पाहिजे आहे असं आम्ही तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आहोत. त्यामुळे शिवराज्याच्या सोहळ्यावर मग आपल्याला पाणी मिळेल काय, आपल्याला जेवण मिळेल काय, अन्नाची व्यवस्था केली आहे, पाण्याची व्यवस्था केली आहे, टॉयलेटची व्यवस्था सुद्धा चांगल्या पद्धतीनं केली गेलेली आहे. ज्या ज्या गेल्या वेळेच्या सुद्धा घडल्या गेल्या वेळेस ज्या ज्या काही अडचणी त्या अडचणीवर उत्तर शोधून त्या पद्धतीवर चांगलं काम करण्याचा प्रयत्न शिवराज्याभिषेक सोहळा समिती छत्रपती संभाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. आणि त्यामुळे सर्वच शिवभक्तांनी प्रचंड संख्येनं मोठ्या संख्येनं 6 जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये सामील व्हावं असं आम्ही आवाहन आपल्या या तुळजापूरच्या शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं सर्व शिवभक्तांना करत आहोत. सोहळा समिती 2006ला स्टार्ट झाली. याच्या अगोदर पण शिवराज्याभिषेकाचा सोहळा होत होता, पण अवघ्या 100 ते 200 माणसामध्ये होत होता. फार काही लोक येत नव्हते. त्या काळात आम्ही असो की धाराशिवचे आमचे विश्वनाथ इंग्रज असो, टाकली सर असो, सर असो, अवघे 100-200 लोक असायचे. 2006ला छत्रपती संभाजीराजांनी ज्यावेळी हा सोहळा उत्सव करायचा प्रयत्न केला त्यावेळी मात्र प्रचंड म्हणजे लाखाच्या संख्येने आणि या लाखोच्या संख्येत असताना शिवराज्याभिषेक सोहळा समिती 40 आघाड्यावर काम करते. 40 आघाड्यामध्ये त्यामध्ये स्वच्छता असेल, पाणी नियोजन असेल, त्या ठिकाणचं सगळं रोपवे असेल, सगळं सामान वरणेच असेल, सगळीकडचं अन्नदान असेल, एकूण 10 ते 20 ठिकाणी अन्नदान असतं. प्रत्येक मावळ्याला शेवटपर्यंतची जबाबदारी दिली आहे. त्या मावळ्यानं गडाच्या पायथ्याशी राहून सेवा करायची. त्या मावळ्यानं गड चढायचा नाही, गडाच्या पायथ्याशी राहून सेवा करायची. असं प्रत्येकाला सेवा दिलेली असते. आणि ह्याच्यामधून जवळजवळ हजारो कार्यकर्ते, हजारो स्वयंसेवक यामध्ये काम करतात. आणि हे काम 1 मेच्या अगोदरपासून सुरुवात होतं. 1 महिन्याच्या अगोदर 1 मे पासून तिथं स्वच्छता चालू आहे. 1 मे पासून पूर्ण नियोजन चालू आहे. तर हे नियोजन जास्तीत जास्त पद्धतीनं आणि गेल्या 17 तारखेला आमचं पुण्यामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सगळं नियोजन ठरवण्यात आलं. विशेष आपलं भाग्य असं आहे की तुळजापूरचं भाग्य म्हणजे जय भवानी म्हणल्यावर जय शिवराय म्हणतात. महाराष्ट्राची पोरे आम्ही नाही पिणार म्हणणार, तिने मराठी शाहीर अवघा सांगून गेला विश्वाला, ही सांगूची जात मराठी मळवट भाळी भवानीचा, पोत नाचवीत आम्ही नाचतो किंवा काही भवानीचा. ही तुळजापूरची ओळख आज आमच्या भोपडे सरांच्या यानं आज आपल्याला जो मान आहे की ज्या ठिकाणी कवड्याची माळ द्यायची, देवीचं कुंकू द्यायचं, तिथं साडीचा आहेर द्यायचा, हा मान कुणाला नाही. बाकीच्या ठिकाणी मान आहेत, असे 100 मान आहेत. आपल्या पालखीचा मान आहे, त्या ठिकाणी सुवर्ण मुद्रा उधळायचा मान आहे, त्याचे मान आहे. पण आपली इथला जो मुख्य मान आहे तो हा मान आहे. हा मान आपला कायमस्वरूपी चलत राहावा याकरता भोपडे सरांचं आमचं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की सगळ्यांना आता तुळजापूर वाचायला ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रातच नाही तर या जगात जय भवानी म्हणले की जय शिवराय आहेत. तर आपलं भाग्य असं आहे की आपण आई भवानीच्या दरबारात जन्माला आलो आणि हा आपल्याला सन्मान आहे. तर हा सन्मान कायमचा राहावा याकरता शिवराज्याभिषेक सोहळ्याला सर्वांनी यावं. जास्तीत जास्त तालुक्यातनं जिल्ह्यातनं आता धाराशिवला प्रचंड गाड्या निघाल्यात. आमच्यातून सुद्धा आम्ही खेडेगावात ग्रामीण भागातून भरपूर गाड्या काढत आहोत आणि जास्तीत जास्त संख्येनं शिवराज्याभिषेक सोहळा हा म्हणजे संपन्न व्हावा याकरता आपलं शिवराज्याभिषेक सोहळ्याचं हे नियोजन. जिल्ह्याचं सांगतो महाराष्ट्र जिल्ह्यात साधारण कमीत कमी 1,000-2,000 गाड्या जातात. गाड्या यामध्ये कळंब आणि धाराशिव तालुक्याचा वाटा मला त्यांना काय
एका गोष्टीचे थोडे खर्च वाटते की आपण आता राजेंनी सांगितलं तसं तुळजाभवानी आणि शिवाजी महाराजांचं एक नातं आहे. ठीक आहे, आता बस पहा आणि दरवर्षी प्रयत्न करतो, पण आपल्या तालुक्यातून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. आपल्याकडचे आता अगदी बोटावर मोजण्या एवढ्या खेडेगावातून गाड्या त्या ठिकाणी येतात. तर तरुणांना एक विनंती आहे की बाबा आयुष्यातून काय बघावं, तर माझ्या मते तर रायगड बघावा. नुसतं इथं कपाळाला भगवा गंध लावून आपण शिवभक्त म्हणून मिळवण्यापेक्षा आयुष्यात एक तरी प्रत्येकाने रायगडाला यावं. आणि या सोहळ्याला आला तर स्वर्गात सुखाचा म्हणायचं स्वर्गीय सुखाचा आनंद राज्याभिषेक सोहळ्याला आल्यानंतर आपल्याला अनुभवता येईल. आणि आता महेशरावनी सांगितलं तसं वरचेवर सुरुवातीच्या काळामध्ये जेवढा आम्ही जात होतो तेवढा गैरसोयी प्रचंड होत्या. सुरुवातीला त्या ठिकाणी त्याच्या आयडियाज पण फार नव्हत्या, पण हळूहळू दरवर्षी माणसं आदरणीय मार्गदर्शक छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली माणसं महाराष्ट्राची वेगवेगळ्या संस्था मानसिक गोष्टी जात आहेत आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून एक संस्थांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जात आहेत. आता थोडीशी गैरसोय होते, पण या छत्रपतींमुळे आता आपण आहोत त्यांच्या नावानं थोडीशी गैरसोय 1-2 दिवसांची राहिली. तर मला वाटतं त्यात म्हणजे वाईट वाटण्यासारखं झाले. पण 8-9 लाख लोक असतात त्या दरम्यानच्या 2 दिवसाच्या काळामध्ये आणि नियोजन खतम होतं. त्या छान गोष्टी सोडून जर त्या ठिकाणी आलं त्या पायाची आपल्याला त्या ठिकाणी मिळते. पण आपल्या सर्वांच्या वतीनं आपण तालुक्यातल्याच काय महाराष्ट्रातल्या सुद्धा भक्तांना विनंती करतो त्या निमित्तानं सोहळा अनुभवण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने या. आणि अजूनही सांगायचं म्हणजे आपल्या आत्माबरोबर होते सलग 10 वर्ष त्या स्वतःचा टेम्पो करून स्वतःचं जेवणाचं साहित्य घालून स्वतःचं सगळं स्वखर्चानं इथून गोंधळी घेऊन जातो सलग 10 वर्ष शिवराज्याभिषेक आज ते आपल्या नायक नाहीत, पण त्यांची स्मृती म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही सलग 10 वर्ष त्यांच्या सोबत केली. तोच वारसा पुढे चालू. मी 1994 पासून करतोय. 2006 पर्यंत अण्णा बळवंती आम्ही जात होतो. काय गणपती प्रश्न 6 जून 2026 शिवराज्याभिषेक सोहळाच्या अनुषंगानं आजची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वच शिवभक्त यांना आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं आवाहन करत आहोत की आपण गडावर जास्तीत जास्त संख्येनं या. त्या ठिकाणी आपली कुठलीही गैरसोय होणार नाही याची खात्री श्रीमंत छत्रपती संभाजीराजे, श्रीमंत संयुता राजे आणि छत्रपती शहाजीराजे यांनी स्वतः लक्ष घालून घेतले आहे. त्यामुळे कुठल्याही बाहेरच्या आव्हानाला बळी न पडता आपण सर्वांनी शिवराज्य सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी त्या ठिकाणी यावं असं आवाहन करण्यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेतली होती. तुम्ही आता प्रतिवर्षाप्रमाणे 6 जून रोजी दुर्गा रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा समिती दुर्गा रायगड यांच्या वतीनं युवराज छत्रपती संभाजीराजे, संयोगिताराजे छत्रपती आणि सर्व शिवभक्तांच्या नेतृत्वाखाली राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. या निमित्तानं आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं आणि तुळजापूरकर म्हणून आपल्या सर्वांना एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की 2017 पासून आपल्याला तुळजापूरकरांना गडदेवता आई शिरकाई देवी साडी चोळीचा मान तुळजापूरकरांतर्फे आपण दिलेला आहे. त्याचबरोबर राज्याभिषेकासाठी जे पवित्र असं आई भवानीचं कुंकू, त्याचबरोबर कवड्याच्या माळा आपण राज्याभिषेकासाठी दरवर्षी घेऊन जात असतो. यावर्षीही आपण या सगळ्या गोष्टी घेऊन जाणार आहोत आणि या निमित्तानं
शिवराज्याभिषेक सोहळा समितीचा सदस्य मान करीत या नात्यानं मी सर्व तमाम शिवभक्तांना विनंती करतो की आपण या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं रायगडावर यावं आणि हा सोहळा आपण आपल्या डोळ्यांनी पाहावा अशी मी त्यांना विनंती करतो. जय शिवराय. हा 6 जून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे. 1674 साली 4 पातशाह्या पालत्या घालून जे काही स्वराज्य निर्माण केलं, हे स्वराज्य अख्ख्या हिंदुस्थानामध्ये एक जाज्वल्य स्वराज्य होतं. या स्वराज्याने अख्खा हिंदुस्थान हा म्हणता जागा झाला. हा सोहळा, याची डोळा, याची देहा पाहण्यासाठी सर्वच तुळजापूर वासी असो अथवा जिल्ह्यातील किंवा तमाम महाराष्ट्रातील लोकांनी त्या ठिकाणी यावं हे मी आवाहन करतो. शिवराज्याभिषेक सोहळा समिती येणाऱ्या 40 नियोजनातून या सगळ्या गोष्टी करत आहे. तरी सर्वांनी सर्व शिवप्रेमींनी रायगडावर किल्ले या दिवशी यावं हे आवाहन करतो.